वंदे मातरम। थोड़ा तो जगाए अपने दिलों में हम, क्या नाम है अपना जहां में, खड़े हैं कहाँ पे हम। है हमें जाना कहाँ, चले हैं कहाँ पे हम। हमसे पूछे है ये मादरे वतन। सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरं वन्दे। जाना है तारों से आगे, अपना रुकेंगे हम। ओ एक नई सुबह जगाए सारे जहां पे हम। हिम्मत करे आगे बढ़े अब नए रास्तों पे हम। मंचावर आगमन होत आहे। कमांडर, एक सेकंड परेड कमांडर, 6 प्लाटून कमांडर, 168 जवान हाजिर है। परेड आपके निरीक्षण के लिए तैयार है। प्रमुख अतिथींच्या वतीने या ठिकाणी या संचलनाचं निरीक्षण होईल।
प्रमुख अतिथींच्या वतीनं या दीक्षांत संचलनाचं या ठिकाणी निरीक्षण करण्यात येईल। जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए। जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए। ये आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए, बस इरादों में जीत की गूंज चाहिए। या महाराष्ट्र सुरक्षा बलातील सत्र क्रमांक महाराष्ट्र सुरक्षा बल सत्र क्रमांक 57 का दीक्षांत संचलन सोहळा यांनी हार्दिक स्वागत करतो। देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश का मान है। देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश का मान है। हम उस देश के जवान हैं यारो, जिस देश का नाम हिंदुस्तान है, जिस देश का नाम हिंदुस्तान है। देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश का मान है। देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश का मान है। हम उस देश के जवान हैं यारो, जिस देश का नाम हिंदुस्तान है, जिस देश का नाम हिंदुस्तान है। माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या वतीने या ठिकाणी शिक्षण संचलन सोहळ्याचं या ठिकाणी निरीक्षण करण्यात येत आहे। संचलन सोहळा हिंगोली जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा संपन्न होत आहे। श्रीमान परेड को शपथ ग्रहण करने की आज्ञा प्रदान करें। यानंतर त्यांच्या वतीने या मैं महाराष्ट्र सुरक्षा बल का जवान राष्ट्रध्वज और भारतीय संविधान को साक्षी मानकर यहाँ शपथ लेता हूँ कि मैं महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडल अधिनियम द्वारा निश्चित किए हुए नियमों का निष्ठापूर्वक पालन करूंगा। मैं देश की जनता के प्रति उचित व्यवहार करते हुए पूरे निष्ठा के साथ अपने कर्तव्य का पालन करूंगा। मैं प्रशिक्षण के दौरान संपादित ज्ञान और कौशल्य का सद्भावना पूर्वक उपयोग करूंगा। जय हिंद।
यानंतर मी माननीय समादेशक साहेब यांना अशी विनंती करतो की आपण या दीक्षांत संचलन सोहळ्याचं प्रास्ताविक करावं. फरियाद! विश्राम! 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र सुरक्षा बलातील नवनियुक्त परीक्षार्थीयांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित माननीय जिल्हाधिकारी हिंगोली श्री जितेंद्र पापलकर साहेब, तसेच प्रमुख उपस्थित माननीय मुख्य कार्याधिकारी जिल्हा परिषद हिंगोली श्री संजय देने साहेब, माननीय पोलीस अधीक्षक हिंगोली श्री जी श्रीधर साहेब, तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलातील उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व परीक्षणार्थी व त्याचे कुटुंबीय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय पदावर गटातील सर्व अधिकारी, अंमलदार व उपस्थित सर्वांचे मी मनापूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्र सुरक्षा बलातील सत्र क्रमांक 57 मधील एकूण 200 नवनियुक्त जवानांचे मूलभूत प्रशिक्षण मागील 45 दिवसापासून या गटामध्ये घेण्यात येत असून सदर प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थी यांना पोलीस दलाची समन्वय साधने, जमाव नियंत्रण, आग निवारण, संवाद व संभाषण कौशल्य, शस्त्राची ओळख व माहिती, प्राथमिक उपचार व बचाव, आपातकालीन परिस्थिती प्रबंधन, अतिरेकी संघटन व दहशतवाद बाबत माहिती, आईईडी प्रतिबंधक व रक्षात्मक उपाय, बिनतारी संदेश विभाग संभाषण, हॉस्पिटल सुरक्षा साधनाचा वापर, HHMD, CCTV बाबत माहिती, VIP सुरक्षा, भारतीय दंड संहिता व फौजदारी प्रक्रिया संहिता प्रमुख कायदे, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सशस्त्र अधिनियम बाबत माहिती, मोनो रेल व मेट्रो रेल संबंधी कर्तव्य, विमानतळ सुरक्षा, त्याचबरोबर अन्य महत्त्वाचे ठिकाणची सुरक्षेबाबत तसेच मूलभूत कर्तव्याबाबत परिपूर्ण माहिती राज्य राखीव पोलीस बलातील अनुभवी प्रशिक्षकांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मागील 45 दिवस चाललेल्या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी यांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण देण्याच्या सर्व अधिकारी व प्रशिक्षकांचे मी अभिनंदन करतो. कारण महाराष्ट्र सुरक्षा बलातील एक परिपूर्ण जवान राज्य राखीव पोलीस बलाच्या माध्यमातून आजच्या दिवशी देशाला समर्पित करण्यात येत आहे. तसेच आजचा दीक्षांत संचलन सोहळा संपून कर्तव्यासाठी रुजू होणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बलातील सर्व जवानांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर सदर प्रशिक्षणादरम्यान विशेष प्रावीण्य प्राप्त प्रशिक्षणार्थी याचा सन्मान आज या ठिकाणी करण्यात येणार आहे. तरी मी आजच्या दीक्षांत संचलन सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय श्री जितेंद्र पापलकर साहेब यांना विनंती करतो की विशेष प्रावीण्य प्राप्त प्रशिक्षणार्थी यांना आपले हस्ते पारितोषिक वितरण करावे, याकरिता मी आपणास मंचावर येण्याची विनंती करतो. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर एहसास थोड़ा तो जगाए, क्या नाम है अपना जहां में, एक नई सुबह जगाए, हर इंतजार है जहां को. लाइन बंद! मेरे भाई एक लाइन बंद! मागील 45 दिवसामध्ये चाललेल्या या प्रशिक्षणामध्ये बाह्यवर्ग व आंतरवर्ग या विभागामध्ये तसेच फायरिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांचा या ठिकाणी प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. सावधान! विजेता जवान! मध्यस्थ! गेट चल! विजेता जवान! थांब! शेक! तो! विजेता जवान! सज्ज! विजेता जवान! सल्यूट!
यानंतर या प्रशिक्षणामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये आपल्या उत्कृष्ट परफॉर्मन्स देणं ही काही साधी गोष्ट नाही. यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपला परफॉर्मन्स या ठिकाणी दिलेला आहे आणि हे या ठिकाणी प्रावीण्य मिळवलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून या प्रशिक्षणार्थीचं मनोबल उंचवायचं आहे. तर बाह्य वर्गामध्ये प्रथम क्रमांक त्यांनी 100 पैकी 85 गुण संपादन करून या ठिकाणी बाह्य वर्गामध्ये प्रथम क्रमांक संपादन केलेला आहे. प्रमुख अतिथींच्या हस्ते यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून या प्रशिक्षणार्थींचं मनोबल उंचवायचं आहे. द्वितीय क्रमांक त्यांनी संपादन केलेला आहे. या प्रशिक्षणार्थीचं सर्वांनी टाळ्या वाजवून गौरव करायचा आहे. प्रमुख अतिथींच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. थँक्यू सर. यानंतर या 45 दिवस चाललेल्या प्रशिक्षणामध्ये जगताप यांनी या 45 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी असा बहुमान मिळवलेला आहे. करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून या प्रशिक्षणार्थींचं मनोबल उंचवायचं आहे. त्यांनी आंतरवर्गामध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. केंद्रे जवान सलूट पीछे का जवान एक फाइन में देने चलेगा दईले मुड़ पीछे जवान तेज चल. मंचावर घेऊन यायचं आहे. बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या दीक्षांत संचलन सोहळ्याच्या निमित्ताने हिंगोली जिल्ह्याच्या या अतिशय उत्कृष्ट अशा परिसरात होत असलेल्या या सोहळ्यासाठी उपस्थित हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय जी श्रीधर साहेब, आपल्या जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजयजी दैने साहेब, या गटाचे समादेशक आदरणीय संदीपजी गिल साहेब, या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व या गटातील सर्वच अंमलदार, सर्व अधिकारी, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक, या सोहळ्यासाठी मुद्दाम उपस्थित असलेले या प्रशिक्षणार्थींचे कुटुंबीय आणि ज्यांच्यासाठी आपण हा सोहळा आपण या ठिकाणी घेतोय ते सर्व प्रशिक्षणार्थी ज्यांनी मागच्या 45 दिवसात आपलं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं आणि आज त्यांना आपण एक सर्टिफाईड करतोय की आजपासून महाराष्ट्रामध्ये हे जे काही जवान या ठिकाणी तयार झाले त्यांना महाराष्ट्रातील नव्हे भारतातील कुठल्याही आपत्तीच्या वेळी, कुठल्याही कठीण प्रसंगी, ज्या वेळी महाराष्ट्र सरकारला यांच्या सेवेची गरज लागेल त्यावेळी त्यांची सेवा ही आपल्याला उपलब्ध करून घेता येईल, यासाठी या जवानांचं प्रशिक्षण अतिशय सुंदररित्या या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. मी या सर्व प्रशिक्षणार्थींचं या ठिकाणी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो की ज्यांनी हे प्रशिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केलं. विजेत्या ठरलेल्या ज्या काही लोकांना मी आता त्यांचा सत्कार केला त्याही लोकांना हा क्षण
त्यांच्या स्मरणात राहील. पण अतिशय चांगल्या पद्धतीनं याचं होत असलेलं संचलन, या अतिशय चांगल्या पद्धतीने याचा होत असलेला कार्यक्रम हे जर का आपण बघितलं तर आपल्या सर्व कुटुंबियांच्या सुद्धा मनात या आपल्या जे काही प्रशिक्षक जे काही आहेत, प्रशिक्षणार्थी जे आहेत, त्या सर्वांच्या मनात हा जो काही हे जे काही क्षण आहेत ते क्षण साठवले जातील. कारण शेवटी आपल्या जनतेच्या सेवेसाठी आपण जे काही शिकलात ते सर्व आपण आपल्या सेवेच्या माध्यमातून आपण जनतेला उपलब्ध करून देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. मी सर्वच प्रशिक्षणार्थींना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, पुन्हा एकदा त्या सर्वांचं अभिनंदन करतो. त्यांना ज्यांनी ट्रेनिंग दिलंय त्या सर्व ट्रेनर्सचं सुद्धा अभिनंदन करतो. आणि या सुरक्षा बलाच्या निमित्तानं आपण सर्वांनी आपल्या सेवा ज्या अतिशय निर्वाहपणे सर्व लोकांच्यासाठी उपलब्ध करून द्याव्या अशी आपणा सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन आपण आज या ठिकाणी या महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांना केलेलं आहे. यानंतर पोलीस बलाचा मोमेंटो देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. अध्यक्ष मान्य श्री जी श्रीधर साहेब यांना देखील या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बलाचा मोमेंटो देऊन श्रीमान परेड संचालन करने की आज्ञा प्रदान करें. श्रीमान अतिशय उत्कृष्ट असं संचलन. कुछ कालब है दाहिने से आगे बढ़ेगी. परेड दाहिने मुड़. बहुत बढ़िया, बहुत खूब. महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांचा हा दीक्षांत संचलन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या जवानांच्या कडून उत्कृष्ट अशा संचलन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. परेड क्रमांक 1 प्लाटून आगे. क्रमांक 1 प्लाटून बस ते चला. केवळ 45 दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी संचलन जवान या ठिकाणी सादर करत आहेत. ना गिरा सके मुझे ये बर्फीले पहाड़, ना हिला सके मुझे ये रेतीले बियाबान. ना गिरा सके मुझे ये बर्फीले पहाड़, ना हिला सके मुझे ये रेतीले बियाबान. चाहे कैसा भी हो मंजर उसी के गीत गाता जाऊंगा. सिपाही हूँ इस धरती का, अपनी कसम निभाता जाऊंगा, अपनी कसम निभाता जाऊंगा. अतिशय सुंदर असं संचलन या ठिकाणी या जवानांकडून ही प्रमुख अतिथींना मानवंदना. अतिशय सुंदर असं संचलन. सर्वांनी टाळ्या वाजवून या सर्व जवानांचं मनोबल उंचावायचं आहे. मनोबल उंचवायचं आहे. केवळ 45 दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी संचलन हे जवान या ठिकाणी सादर करत आहेत.
क्रमांक 1 प्लाटूनची ही प्रमुख अतिथींना मानवंदना. अतिशय सुंदर असं संचलन. सर्वांनी टाळ्या वाजवून या सर्व जवानांचं मनोबल उंचवायचं आहे. खूपच सुंदर संचलन या ठिकाणी. केवळ 45 दिवसाच्या या प्रशिक्षणामध्ये एवढ्या उत्कृष्ट पद्धतीने हे या ठिकाणी संचलन सादर करत आहे ते महाराष्ट्र सुरक्षा बलातील हे जवान. प्लाटून क्रमांक 3 ची ही प्रमुख अतिथींना मानवंदना. अरे पीछे जाना. प्लाटून क्रमांक 4 ची प्रमुख अतिथी. प्लाटून क्रमांक 4 चं नेतृत्व करत आहे ते निखिल गणेश मगर. अतिशय सुंदर असं संचलन या ठिकाणी या महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांचं. 45 दिवसांचं प्रशिक्षण पूर्ण करून हे सर्व जवान या ठिकाणी देश सेवेसाठी आज या ठिकाणी रुजू होतील. राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 12 हिंगोली त्या कवायत मैदानावर हा चाललेला दीक्षांत संचलन सोहळा. अतिशय सुंदर असं संचलन या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांचं. खऱ्या अर्थाने आज हे जवान अभिनंदन. तुमच्या सगळ्या मुलांना तुम्ही आमच्या देशासाठी राज्यासाठी दिले. चला.